थेट मुंबईमधली दृश्य बघूयात। खरं तर पश्चिम उपनगर असेल किंवा ठाणे असेल या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी सध्या झालेली दिसतेय। आपल्याला माहिती आहे गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि आसपासची जी ठाण्यासारखी शहरं आहेत या ठिकाणी कोसळतोय। काही सखल भागांमध्ये पाणी साचलंय तर सकाळी कामावरती जाणाऱ्या मुंबईकरांची या वाहतूक कोंडीमुळे काहीशी दैना झालेली दिसतेय। खरं तर सलगच्या पावसामुळे ठिकठिकाणी खड्ड्यांचं सुद्धा साम्राज्य पसरलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमधून वाट काढत सध्या मुंबईकर आपापल्या कामावरती पोहोचतायत, इच्छित ठिकाणी सध्या पोहोचताना दिसतात। मात्र पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि ठाण्यामध्ये मुसळधार पावसामुळे काहीशी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे। तर ठाण्यामधली ही वाहतूक सध्या धीम्या गतीने सुरू आहे। आपण पाहतोय 3 हात नाक्यापासून आनंदनगर टोल नाका या दरम्यान ही वाहतूक आता संथ गतीने सुरू आहे आणि अर्थातच या पावसामधून वाट काढत नागरिकांना कामावरती आता जावं लागतंय। सकाळच्या वेळेला झालेली ही वाहतूक कोंडी त्यामुळे प्रवासासाठी अधिकचा वेळ सध्या मुंबईकरांना खर्च करावा लागतोय। तर पुढचे 2 ते 3 तास सुद्धा मुंबईकरांसाठी आणि आसपासच्या शहरांसाठी महत्त्वाचे आहेत। मुंबईसोबतच ठाणे, पालघर, रायगड या सगळ्याला हवामान विभागाने काहीसा मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे। त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं सुद्धा प्रशासनाच्या वतीने सांगितलं जातंय। काही गाड्या सुद्धा या मुसळधार पावसामध्ये अडकून पडल्याचं आपण पाहतो आहोत। काही गाड्या बंद सुद्धा पडल्यात। मात्र मुंबई ठाण्यामध्ये सध्या जो तुफान पाऊस सुरू आहे, सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे। उजवीकडची आपण दृश्य बघतोय, अंधेरी सबवेचा हा परिसर आहे आणि आपल्याला माहिती आहे अंधेरी सबवेमध्ये नेहमीप्रमाणे आता हळूहळू पाणी भरायला सुरुवात झाली आहे। एका विशिष्ट पातळीपर्यंत हे पाणी गेल्याच्या नंतर अंधेरी सबवे हा बंद केला जातो आणि अंधेरी सबवेमध्ये तुर्तास तरी इतकं पाणी भरलेलं आहे। वेदांत नेब आपल्याला मुंबईतल्या पावसाचे अपडेट्स देत आहेत। वेदांत, बघितलं पूर्व द्रुतगती मार्ग असेल किंवा मग पश्चिम द्रुतगती मार्ग, दोन्ही मार्गांवर वाहतूक कोंडी पाहायला मिळते। पावसाचा जोर वाढत जातोय आणि सखल भागांमध्ये पाणी साचते। त्याशिवाय अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत आणि आज आठवड्याचा म्हणजे कामाचा पहिला दिवस आहे आणि त्यामुळे मुंबईकर जेव्हा कामाला निघाले तेव्हा मोठी वाहतूक कोंडी आपल्याला झालेली पाहायला मिळते। आपण जर पूर्व द्रुतगती मार्गाचा विचार केला तर पवईचा भाग असेल किंवा मग आधी ठाण्याकडनं मुंबईच्या दिशेने जी पुढे जे मार्ग सोडतायत वाहनं त्या ठिकाणी आनंदनगर टोल नाका इथे वाहतूक कोंडी आहे। तर पश्चिम द्रुतगती मार्गावर आपण बघितलं तर अंधेरीचा भाग किंवा सांताक्रूज, विले पार्ले या दरम्यान मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते। वाहतूक पोलीस, ट्रॅफिक पोलीस पूर्णपणे ही वाहतूक नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतात। मात्र पावसाचा जोर हा वाढत जातोय त्यामुळेच सखल भागात जसं पाणी साचते तशी वाहतूक कोंडी होती। काही ठिकाणी संत गतीनं गाड्या या पुढे जाताना आपल्याला दोन्ही ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर पाहायला मिळतात। अगदी वेदांत, धन्यवाद माहितीसाठी। तर सध्याची ही दृश्य आपण बघतोय मुंबई आणि ठाणे परिसरामधल्या वाहतूक कोंडीची। कामावरती जाणाऱ्या मुंबईकरांची सध्या गैरसोय होतीये। वाहतूक कोंडीमध्ये ते गेल्या कित्येक वेळापासून अडकून पडलेले आहेत। अर्थातच पावसामुळे दृश्यमानता सुद्धा कमी होते त्यामुळे गाड्या अत्यंत संथ गतीनं पुढे जाताना दिसत आहेत आणि वाहतुकीवरती या सगळ्याचा परिणाम जाणवायला आता सुरुवात झाली आहे। तर मुंबई, ठाणे या सगळ्या परिसरामध्ये सध्या तुफान पावसाच्या सरी बरसतायत। मागच्या 2 ते 3 दिवसांपासून खरं तर मुंबईमध्ये पाऊस बरसताना दिसतोय। वांद्र्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीवरती याचा परिणाम झालाय। बोरिवलीवरून वांद्र्याच्या दिशेने जाणारे जे मार्ग आहेत त्या ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे। जे महत्त्वाचे द्रुतगती महामार्ग आहेत, पश्चिम द्रुतगती महामार्ग असेल, पवईच्या इथून पूर्व द्रुतगती महामार्गाला जोडणारा रस्ता असेल, या ठिकाणी सध्या मुंबईकर काहीसे अडकून पडलेले दिसतात। तर या सगळ्याचा परिणाम केवळ वाहतूक कोंडीवरती नाही तर रेल्वेवरती सुद्धा परिणाम झालेला दिसतोय। मध्य रेल्वे सध्या संथ गतीने सुरू आहे तर पश्चिम रेल्वेवरती अद्यापही परिणाम झालेला नाहीये। दुसरीकडे आपण जी दृश्य बघतोय ती आहेत सायन सर्कलच्या परिसरामध्ये आणि या भागामध्ये सुद्धा काहीसं पाणी साचायला हळूहळू सुरुवात झालेली दिसून येते। खरं तर मे महिन्याच्या नंतर आता मुंबईतला हा दुसरा इतका मोठा पाऊस आहे की ज्याच्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावरती मुंबईकरांना समस्येला सामोरं जावं लागतंय। अंधेरी सांताक्रूज भागामधली एकीकडे वाहतूक कोंडी आपण बघतोय, दुसरीकडे सायनमधली दृश्य आहेत।
हळूहळू इथल्या सायनच्या सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे। दुसरीकडे अंधेरी सबवेमध्ये सुद्धा हळूहळू पाणी साचतंय। त्यामुळे जर अशाच पद्धतीनं मुसळधार पाऊस सुरू राहिला तर पुढच्या काही वेळामध्ये या ठिकाणी आणखी पाणी साचू शकतं आणि हा सबवे बंद करायची वेळ सुद्धा येऊ शकते। पुढचे 3 ते 4 तास हे मुंबईकरांसाठी महत्त्वाचे असणार आहेत, कारण मुसळधार पावसाचा इशारा सुद्धा हवामान खात्यानं दिलेला आहे। मुंबईसोबतच ठाणे, पालघर, रायगड या सगळ्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय।